यंदाच्या वर्षी म्हणजे 2025ला वार मंगळवार 10 तारीख या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे आणि त्यामुळं आपल्याला पूजेसाठी काय काय सामान लागायचं आहे आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी एक दिवा घेतलेला आहे, त्यामध्ये वात चढवलेले आहे, हळदी कुंकू घेतलेले आहे, तांदूळ घेतलेले आहेत, शेजारच्या पंचपाळ्यामध्ये 2 अगरबत्ती घेतलेल्या आहेत, कापूर घेतलेला आहे, गणपती म्हणून पूजनासाठी एक सुपारी घेतलेली आहे, खारीक खोबरं घेतलेलं आहे, गुळाचा खडा घेतलेला आहे आणि सुवासिनीचं ओटी भरण्याचं जे सामान असतं काळीपोत, बांगडी, आरसा, फणी वगैरे काही ते घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे, प्रसाद म्हणून वाटीमध्ये साखर आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। त्याचबरोबर एक तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे, पूजेसाठी फुलं घेतलेली आहेत आणि वडाला बांधण्यासाठी एक दोरा घ्यायचा आहे आणि सुवासिनीची ओटी भरण्यासाठी आपल्याला एक ब्लाऊज पीस लागतो, नारळ लागतात, तांदूळ लागतात किंवा गहू, तांदूळ नसेल तर गहू पण आपण वापरू शकतो। या दिवसात आंब्याचा सीझन चालू असल्यामुळे आंब्याचं फळ हे पूजेसाठी मांडतात। तर अशा पद्धतीने पूजेसाठी मी सामान घेतलेलं आहे। तर या दिवशी प्रत्येक सुवासिनी वटवृक्षाकडे 7 जन्मी हाच पती आपल्याला मिळावा हे वरदान मागते, तसेच त्याच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करते। तर मैत्रिणींनो, तुम्ही या पद्धतीने पूजेचं सामान घेऊन वटवृक्षाकडे तुमची मनातली इच्छा बोलून तुमच्या पतीच्या उदंड आयुष्याची मनोकामना मागून तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करू शकता। या वर्षीच्या वटपौर्णिमेसाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा।